नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण पंढरपूर ते तिरुपती या 2 देवस्थानांना जोडणारी एक नवीन रेल्वे सुरू झालेली आहे आणि ती एक स्पेशल एक्सप्रेस आहे. ही गाडी 0713 पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस ही गाडी या 14 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे. ही गाडी पंढरपूर येथून दर रविवारी रात्री 8 वाजता सुटणार आहे. पंढरपूर येथून ही गाडी रात्री 8 वाजता सुटल्यानंतर ही गाडी कुर्डवाडी, लातूर रोड, उदगीर, भालकी, जहिराबाद, विकाराबाद, शंकरपल्ली, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, सत्तेनपल्ली, गुंटूर मार्गे ही गाडी आपल्याला रेणीगुंटा मार्गे तिरुपतीला पोहोचवण्याचं काम करणार आहे. म्हणजे सोमवारी रात्री ही गाडी आपल्याला 10:30 तिरुपतीला पोहोचवणार आहे. अशा प्रकारे या गाडीचा पंढरपूर ते तिरुपती टाईम राहणार आहे आणि तिरुपती येथून ही गाडी दर शनिवारी सायंकाळी 4:40 ही गाडी दर शनिवारी सुटणार आहे. 13 डिसेंबरपासून ही गाडी सुटणार आहे. 13 डिसेंबरपासून तिरुपती येथून ही गाडी 4:40 सुटल्यानंतर ही गाडी तिरुपती, रेणीगुंटा, राजमापट, येलारगुंटा, गुट्टी, ढोणे, कर्नूल सिटी अशा मधल्या मार्गे ही गाडी सिकंदराबादला येईल आणि सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, लातूर, कुर्डवाडी, पंढरपूर अशा प्रकारे ही पंढरपूरला आपल्याला गाडी रविवारी सायंकाळी 6:50 ही गाडी आपल्याला पंढरपूरला पोहोचवणार आहे. अशा प्रकारे या गाडीचा टाईम राहणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार 0712 0713 या क्रमांकाची तिरुपती पंढरपूर ही साप्ताहिक रेल्वे लातूर मार्गे सुरू करण्याची मंजुरी मिळालेली आहे. ही गाडी येत्या 13 डिसेंबरपासून ही गाडी सुरू होणार आहे. ही गाडी 0712 ही गाडी 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:40 तिरुपती येथून सुटणार आहे. ही गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदर मार्गे म्हणजेच रविवारी 14 डिसेंबर रोजी दुपारी 2:20 लातूर रेल्वे स्टेशन येथे पोहोचणार आहे. ही गाडी सायंकाळी 6:50 पंढरपूर येथे पोहोचणार आहे आणि गाडी क्रमांक 0713 ही गाडी दर रविवारी पंढरपूरहून रात्री 8 वाजता सुटणार आहे आणि मध्यरात्री 12:10 ही गाडी लातूर रेल्वे स्टेशन येथे पोहोचणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री 10:30 वाजता ही गाडी तिरुपती रेल्वे स्टेशन येथे पोहोचणार आहे. या गाडीला एक फर्स्ट एसीचा डब्बा आहे, एक फर्स्ट एसी कम 2 टियर आहे, 2 सेकंड एसीचे डबे आहेत, 6 थर्ड एसीचे डबे आहेत, 9 स्लीपरचे डबे आहेत, 2 द्वितीय श्रेणीचे डबे आहेत, 2 SLR अशा प्रकारे 23 डब्याची ही गाडी असणार आहे. यामुळे या गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिझर्वेशन मिळणार आहे. या गाडीचा प्रतिसाद जर वाढला तर ही गाडी भविष्यामध्ये अजून सुरू राहील अशी आशा आहे. ही गाडी सद्यस्थितीला 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये आठवड्यातील 1 दिवस चालू राहणार आहे. या गाडीची पुढील रूपरेषा ही गाडीच्या प्रतिसादावर अवलंबून राहणार आहे. अशा प्रकारे ही गाडी 2 देवस्थानांना जोडण्यासाठी सद्यस्थितीला चालू करण्यात आलेली आहे. 13 डिसेंबर रोजी ही गाडी तिरुपती येथून सुटलेली आहे आणि 28 डिसेंबर रोजी या गाडीचा शेवटचा रन होणार आहे. अशा प्रकारे ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे. ही गाडी पंढरपूर, सिकंदराबाद मार्गे जाणार असल्यामुळे या गाडीला वेळ जास्त जाणार आहे. पंढरपूरच्या लोकांना सोलापूर मार्गे तिरुपतीला जाणं खूप कमी वेळाचं असतं. म्हणजे 12 ते 13 तासामध्ये आपण सोलापूर ते तिरुपती असं अंतर पार करू शकतो. पण पंढरपूरहून हैदराबाद मार्गे आपल्याला तिरुपतीला जायचं म्हटलं तर एक किमान 24 तासाच्या जवळजवळ या गाडीला वेळ जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद हा कमी जास्त राहू शकणार आहे. या गाडीमुळे लातूर, उदगीर, बिदर, भालकी, विकाराबाद, हैदराबाद या मार्गावरील लोकांना खूप चांगली प्रकारे सोय होणार आहे. कारण त्या मार्गावर त्या लोकांना खूप सरळ मार्ग जाणार आहे. पण पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरहून हैदराबादला जाणं या गाडीमुळे सोयीचं होणार आहे. पंढरपूर ते हैदराबाद ही चांगली कनेक्टिव्हिटी या गाडीमुळे सद्यस्थितीला साईनगर, शिर्डी, तिरुपती एक्सप्रेस सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या मोठ्या 2 देवस्थानांना जोडण्याचं खूप मोठं चांगलं कार्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता पंढरपूर ते तिरुपती जोडण्यासाठी ही रेल्वे चालू केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना देवस्थानांना जोडण्यासाठी या रेल्वे खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. या रेल्वेमध्ये वेळ जरी लागणार असला तरी आपल्या प्रवाशांसाठी खूप मोठी सोय होणार आहे. इतर गाड्यामध्ये रिझर्वेशन मिळत नाही, त्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला रिझर्वेशन मिळणार आहे. या गाडीमध्ये जनरलचे 4 डबे असल्यामुळे आपण जनरलमध्येही प्रवास करू शकणार आहात.
यामुळे पंढरपूर ते हैदराबाद, हैदराबाद ते तिरुपती अशा टप्प्याटप्प्यानेही आपण या गाडीमध्ये प्रवास करू शकणार आहात. या गाडीला सद्यस्थितीला पंढरपूर, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, बिदर, भालकी अशा प्रकारचे विकाराबाद, सिकंदराबाद अशा प्रकारच्या गाडीला स्टॉप देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला मधल्या रूटवरही प्रवास करण्यासाठी या गाडीचा चांगला उपयोग होणार आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. रेल्वेविषयी आपण नवनवीन माहिती घेण्यासाठी सोमेश रत्न यूट्यूब चॅनलला जरूर फॉलो करू शकता. आपल्या काही अभिप्राय, आपले काही विचार असतील ते आपण कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवर असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.